बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली। 5 वर्षांच्या गतिमंद मुलीचा वडिलांनी कसा अमानुष छळ केला, तिला जनावरांच्या गोठ्यात कसं बांधून ठेवलं आणि या जाचातून त्या चिमुकलीची सुटका कशी झाली, पाहूया या रिपोर्टमध्ये। पोटच्या पोरीला जनावरांपेक्षाही वाईट वागणूक। गतिमंद मुलीला बांधलं जनावरांच्या गोठ्यात। व्यसनाधीन बापाकडून गतिमंद मुलीचा अमानुष छळ। ही दृश्य नीट पहा। क्रूर, निष्ठुर, पाषाण हृदयी, निर्दयी हे सगळे शब्द तोकडे पडतील असं वर्तन एका बापानं केलंय। ही निरागस, गोंडस अशी लहानगी, अवघ्या 5 वर्षांची ही चिमुकली। या चिमुकलीच्या आईचा मृत्यू झाला आणि तिचं आयुष्यच बदललं। व्यसनाधीन बापानं तिला जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली। अवघ्या 5 वर्षांच्या लेकीला बापानं जनावरांच्या गोठ्यात कोंडलं, पायाला दोरी बांधून डांबून ठेवलं, खायला फक्त केळी आणि टरबुजाच्या साली। मुलगी नको या भावनेतून छळ केल्याची माहिती। लेकीचा नैसर्गिक मृत्यू व्हावा यासाठी हा अमानुष छळ करण्यात आला। नशेच्या आहारी गेलेल्या या बापानं इतका छळ केला की या गोंडस चिमुकलीला गोठ्यामध्ये पायाला बांधलेल्या दोरीसह जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागल्या। अखेर या चिमुकलीचा आक्रोश शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं ऐकला आणि तिला दत्तक घेण्याची तयारी दर्शवली। संभाजीनगर पोलिसांच्या दामिनी पथकानं या चिमुरडीची सुटका केली। आम्ही कारवाई केली नाहीये, कारण कारवाई तर ते बीड जिल्ह्यामधील ते ग्रामीण पोलीस त्या माणसावर करतील, तिच्या वडिलांवर। परंतु आम्ही त्या मुलीचं पुढील आयुष्य हे व्यवस्थित जावा यासाठी तिचं पुनर्वसन करण्याचं आम्ही काम केलेलं आहे। सुटका केल्यानंतर या लहानगीला संभाजीनगर मधील खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात नेण्यात आलं। अहमद यांनी तिच्यावर उपचारही केले, मात्र अहमद यांच्या अनाथ आश्रमात सगळे मुलगे असल्यानं या लहानग्या मुलीला पोलिसांच्या मदतीनं बाल सुधार गृहात पाठवण्यात आलंय। वो बच्ची लेकर वो अपने पैठन को आई। पैठन में वो बच्ची, चूंकि मैंने बोला कि वो जो है शैतान जैसी हो गई थी, वो लेडी टार्जन कह सकते हैं उसको, तो वो बच्चों पे अटैक कर रही थी। तो अब घर वालों ने बोले कि तूने क्या नई आफत ला ली, तो फिर उसको जो बोले बहुत तकलीफ होने लगी उसको, तो उसने हमारे पास लाके छोड़ दी। तब से हम उसको संभाल रहे थे, फिर हमने उसको इधर दे दिया। या चिमुकलीची या हरामखोर बापाच्या जाचातून सुटका झालीये, मात्र या बापावर अद्याप तरी गुन्हा दाखल झालेला नाहीये। लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला अशी काही अद्दल घडवण्यात यावी की पुन्हा असं करण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही, अशी भावना आता व्यक्त केली जाते। उदय नागरगोजेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।